नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णव ईश्वरीवरती रागवलेला असतो आणि तो तिचं काही न ऐकता खाली निघून येतो. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे एकदा ऐकून तरी घे ना, या सगळ्यामध्ये ईश्वरीची खरंच काही चूक नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज प्लीज तू आता मी सिंदूरची बाजू घेऊ नकोस. ती आज जे काही वागले ना ते अत्यंत चुकीचं आहे. खूप मोठी चूक केली आहे तिने आणि तिला तिच्या चुकीची जाणीव झालीच पाहिजे, असं अर्णव आता म्हणत असतो. तेवढ्यातच सुप्रिया आलेली असते आणि सुप्रिया म्हणते की येऊ का आतमध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रियाला बघितल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तेव्हा अंजली म्हणते, काकू या ना, या प्लीज या. तेव्हा सुप्रिया म्हणते, सॉरी हां, न सांगता आले, पण काय करू, कारणच तेवढं खास होतं की न सांगता यावं लागलं. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो नक्की काय कारण आहे ते सांगा बरं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायला आले, आमंत्रण द्यायला आले तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो कसलं आमंत्रण. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की इशू कुठे आहे, इशू कुठे बाहेर गेली आहे का. तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही, ईश्वरी तिच्या रूममध्ये असेल ना, थांबा मी तिला बोलावते. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या रूममध्ये असते, ती रडत असते. अर्णव तिच्यावरती रागवलेला असतो ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणते, ईश्वरी अगं लवकर खाली ये, बघ तरी कोण आलंय. तेव्हा ईश्वरी खाली येऊन बघते तर काय, आपली आई आलेली असते. आता एवढं मनामध्ये दुःख असताना इथे आता आईला बघितल्यानंतर ईश्वरीला तिचं रडू काही आवरत नाही. आपल्या आईला मिठी मारते आणि विचारपूस करत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय गं इशू, काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आई काही नाही, इतक्या दिवसानंतर तुला बघितलं ना म्हणून मला रडू आलं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, वेडाबाई अगं मी इथे आली आहे त्याला खास कारण आहे, माहिती आहे का तुला. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रण द्यायला आले. तेव्हा ईश्वरी म्हणते, आमंत्रण कसलं. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय गं इशू, विसरलीस की काय. आमची इशू पण ना लग्न झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये इतकी रमली आहे की आता तिच्या माहेरी कसले कार्यक्रम येतात हे सुद्धा ती विसरून गेली. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई अगं सांग ना कसलं आमंत्रण. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आले. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा, मी तर विसरलेच होते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, तेच आता इथे अशी रमली आहेस ना तू, तर तुझ्या लक्षात तरी आहे का की आमची ॲनिव्हर्सरी आहे ते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नाही गं मी मस्करी केली. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, खरं तर इथे ॲनिव्हर्सरीचं निमित्त आहे. लग्न झाल्यापासून तुम्हाला सगळ्यांना घरी जेवायला बोलवलेलंच नाही आहे ना. आता ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना जेवणासाठी आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही सगळेजण आमच्या घरी जेवायला यायचं आणि हे माझं आग्रहाचं आमंत्रण आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की माझी आई तुम्हाला इतक्या प्रेमाने आमंत्रण द्यायला आले, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं हां. तेव्हा मामा म्हणतात, हो हो नक्की येणार, तुम्ही इतक्या लांबून आम्हाला इथे आमंत्रण द्यायला आलात, आम्ही नक्की येणार, अजिबात काळजी करू नका. तेव्हा अंजली म्हणत असते, कसं आहे ना काकू, मला आता थोडं थोडं मलमलायला लागले, त्यामुळे कधीकधी मला बरं वाटत नाही. मी येईनच असं सांगत नाही, पण बाकीचे सगळे नक्की येतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथेच सुप्रिया म्हणत असते, अर्णव, आकाश तुम्ही दोघांनी सुद्धा जमवायचं हां. तेव्हा आकाश म्हणतो, हो नक्की काकू, आम्ही दोघेजण येऊच. तेव्हा आकाश म्हणत असतो की तुम्हाला जर ॲनिव्हर्सरीची काही तयारी करायची असेल तर प्लीज आम्हाला सांगा, आम्ही मदत करायला नक्की येऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई अगं ॲनिव्हर्सरीची तयारी करायची आहे, तर मी येते ना 2 दिवस तुझ्याबरोबर. तेव्हा सुप्रिया म्हणते, खरंच येतेस, या सगळ्यांची काही हरकत नसेल तर खरंच तू माझ्याबरोबर 2 दिवस चल. आणि तसंही लग्न झाल्यापासून इशू माहेरपणाला आलीसुद्धा नाही आहे ना, त्यानिमित्ताने माहेरपणाला तरी येईल, हो की नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अंजलीताई मी जाऊ ना. तेव्हा अंजली म्हणते, नक्की जा, तुझी इच्छा असेल तर तू नक्की जा. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मी माझी बॅग भरून आलेच हां. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता रूममध्ये आल्यानंतर अर्णवसुद्धा तिच्या मागे मागे येतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर हे काय चाललंय तुझं, कुठे जातेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते, का, मी माझ्या माहेरी जाते आणि मी जाणार आहे.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघ, तू माझ्या नजरेसमोर असतेस तर मला सेफ वाटतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, का का मी तुमच्या नजरेसमोर राहू? मला राहायचं नाही आहे इथे. मला माझ्या माहेरी जायचं आहे, कारण मला डोक्याला शांतता हवी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मिसिंदोर, तू माझ्यावरती रागून निघून जातेस मला माहिती आहे. प्लीज तू कुठेही जाऊ नको, साडी दे इकडे. ईश्वरी म्हणते, नाही नाही नाही, तुमच्यावरती रागून नाही. माझ्या मेंदूला आहे ना तुमच्या ह्या बडबडीपासून थोडी शांतता हवी आहे. सतत रागवायचं, सतत चिडायचं ना, मग आता मी इथे थांबणार नाही आहे. 2 दिवस मी माझ्या माहेरी जाणारच, असं ईश्वरी म्हणते आणि सरळ आता बॅग उचलून खाली निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीचा पाय दुखत असतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, की मी जरा मामींना बघून घेते. त्यांचा पाय दुखतोय ना, आता इथपर्यंत आले तर त्यांना भेटूनच येते ना. तेव्हा आकाश म्हणतो, चला तुम्ही माझ्याबरोबर चला, मी आईकडे तुम्हाला घेऊन जातो. तर इथे सुप्रियाचा आवाज ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते, ही सुप्रिया इथे काय करते? हिने मला बघायच्या आधी अंगावरती घेऊन झोपलं पाहिजे. तेव्हा सुप्रिया येण्याच्या आधीच इथे वल्लरी अंगावरती पांघरून घेऊन झोपलेली असते. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणत असतो, ममा अगं बघ, सुप्रिया काकू तुला बघायला आल्यात. ममा अगं उठ ना. पण इथे वल्लरी मात्र उठत नाही. कारण जर वल्लरी उठली असती आणि सुप्रियाने तिचा चेहरा बघितला असता तर संपूर्ण वाट लागली असती. हे बरोबर आता सुप्रियाला माहिती असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश इतके प्रयत्न करत असतो पण वल्लरी काही उठत नसते. तेव्हा आकाश म्हणतो, नक्की काय झाले काय माहिती, मम्मा या वेळेला कधी झोपत नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, असू दे रे, कदाचित गोळ्या वगैरे घेतल्या असतील, त्यांना झोप लागली असेल आणि त्यांचा पाय दुखतोय ना, जितका जास्त वेळ ते आराम करतील तेवढ्या त्या लवकर बऱ्या होतील. जाऊ दे, त्यांना झोपू दे. असं म्हणून आता सुप्रिया आणि आकाश दोघेजण बाहेर गेल्यानंतर वल्लरी उठूनच बसते आणि म्हणते, की बाप रे, आज या सुप्रियाने मला बघितलं असतं ना, सगळी वाट लागली असती. बरं झालं अंगावरती घेऊन झोपले मी. आता पुन्हा एकदा वाचले. यापुढे वाचेनच असं वाटत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी खाली आलेली असते. ती काही आता कुणाचं काही ऐकत नसते. जेव्हा अंजली इथे तिला समजवायला जाते, तेव्हा सुप्रिया आल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, की माझी आई आली आई. तर इथे ईश्वरीला सुप्रियाला काही कळू द्यायचं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते, की मामींना काही भेटणं झालंच नाही. असं काय होतं काय माहिती? म्हणजे आमच्या दोघींचा भेटण्याचा काही योगायोग येतच नाही. लग्न झाल्यापासून मी त्यांना एकदासुद्धा बघितलेलं नाही आहे किंवा भेटलेले नाही आहे. पण काही हरकत नाही, मी नंतर त्यांना नक्की भेटेन. आता त्या शांतपणे झोपल्यात ना, त्यांना झोपू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे, आम्ही निघतो आता. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा, तुम्ही सगळ्यांनी जेवायला नक्की यायचं आहे हां. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणतात, नक्की येणार. तुम्ही इथे आम्हाला इतकं प्रेमाने आमंत्रण दिले ना, आम्ही नक्की येणार. तेव्हा अर्णव म्हणतो, की काकू चला मी तुम्हाला सोडायला येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आई नको, आपण रिक्षाने जाऊया, आपल्याला जाता जाता खरेदी करायची आहे. तेव्हा इथे अर्णवला आता जायचं असतं, पण ईश्वरी इतकी रागवलेली असते, की ती अर्णवला आपल्याबरोबर येऊसुद्धा देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गेल्यानंतर अर्णवला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा अंजली म्हणते, की चिंटू, तू ये बरं माझ्याबरोबर जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि इथे आता मामा म्हणत असतात, की इथे सुप्रियाताई वल्लरीला भेटायला गेल्या आणि वल्लरी या वेळेला झोपली. गोळ्या घेतल्यात तिने. तिला खरं तर जेवणाच्या आधीच्या गोळ्या आहेत, पण त्यासुद्धा तिला खाताना कधी बघितलं नाही आहे मी. आणि आता डायरेक्ट झोपली म्हणजे इथे वल्लरीला सुप्रियाताईंना भेटायचं नाही आहे का? नक्की काय गडबड आहे ना, ते बघितलं पाहिजे, असं इकडे मामा आता म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, चिंटू हे काय केलंस तू? तू विनाकारण ईश्वरीवरती का चिडलास? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, कारण ती चुकीची वागली. तिने असं करायला नको होतं. तुझी अवस्था माहिती आहे ना काय आहे ते. मग तरीसुद्धा तुला ती एकटीला का घेऊन गेली? तेव्हा इथे अंजली म्हणते, चिंटू, अरे ती मला घेऊन गेली नव्हती. मी तिला घेऊन गेले होते, कारण मला चिंच आणि आवळा खायचा होता. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय? आवळा? हे खायचं होतं तुला? तेव्हा इथे ईश्वरी आता माझ्याबरोबर खरं तर यायला तयारच नव्हती. ती म्हणत होती, की अर्णव सरांना सांगते म्हणून. ती मोबाईलसुद्धा आणायला येत होती. पण मीच म्हणाले, की लगेच जाऊन येऊ म्हणून. आणि तू तिच्यावरती इतकं रागवलास. बिचारी किती हर्ट झाली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, आता तिचा राग घालवण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे. तू नको काळजी करू.
तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी जात असताना सारखी मागे पुढे बघत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, "काय गं इशू, काही पाय निघत नाही आहे का तुझा?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "आई असं काहीच नाही आहे. जर माझा पाय निघाला नसता तर मी स्वतःहून तुझ्याबरोबर यायला तयार झाले असते का?" तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया म्हणत असते, "इथून आपल्याला रिक्षा भेटेल का?" तेवढ्यातच समोरून राकेश आलेला असतो. राकेश म्हणतो, की "हॅपी ॲनिव्हर्सरी न झालेल्या सासूबाई, तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी." तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रिया म्हणत असते, तुझ्या अभिनंदनची मला गरज नाही आहे, कळलं ना?" तेव्हा इथे लगेचच राकेश म्हणत असतो, "पण हे तुम्ही चुकीचं केलंत हां. म्हणजे इथे तुम्ही सगळ्यांना तुमच्या ॲनिव्हर्सरीसाठी इन्व्हिटेशन दिलंत, सगळ्यांना आमंत्रण दिलंत ना जेवायला आणि माझं काय? मला तुम्ही आमंत्रण दिलेलंच नाही आहे. द्या, मला पण आमंत्रण द्या." तेव्हा सुप्रिया म्हणते, "तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर मला बोलायची अजिबातच इच्छा नाही आहे, कळलं ना? आणि आमंत्रण द्यायचं सोडच, तुला इथे आम्ही आमच्या सावलीलासुद्धा उभं करणार नाही आता, कळलं का?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "असं काय बोलताय हो तुम्ही? मी कधी तुमच्याबरोबर वाईट वागलोय का? हे बघा, तुम्ही जर त्या अर्णवबरोबर तुमच्या मुलीचं लग्न लावून दिलं नसतं, तर आता मी तुमचा जावई असतो. माहिती आहे ना तुम्हाला? मग आता सांगा, ॲनिव्हर्सरीसाठी काय गिफ्ट हवं आहे तुम्हाला सांगा ना? तुम्हाला अजून एक जावई हवा आहे का? नाही, एक जावई आहे तुम्हाला, दुसरासुद्धा जावई हवा आहे? आता बघा ना, मी जर तुमचा जावई झालो असतो, तर इथे घर जावई म्हणून राहण्यापेक्षा तुमचा शेजारी जावई म्हणून नक्कीच राहायला मला जास्त आवडलं असतं. पण तुम्ही ती संधीच दिली नाही मला." तेव्हा सुप्रिया म्हणते, "तुझ्यासारखा हलकट माणूस मी आत्तापर्यंत बघितला नाही रे. किती तो नीच माणूस आहेस तू." तेव्हा इथे राकेश म्हणतो, "एक एक मिनिट, तुम्ही जास्तच बोलताय आता." तेव्हा सुप्रिया म्हणते, "का? जास्त बोलू नाही तर काय? तू जावई होणार माझा. अरे माझा जावई आहे ना, लाखात एक आहे, लाखात एक. अर्णवसारखा जावई शोधूनसुद्धा सापडला नसता मला. अरे नीच माणसा, तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस, कळलं ना?" तेव्हा इथे अर्णवसारखा जावई असताना आम्हाला तुझ्यासारख्या भिकारड्या माणसाला घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, "बास झालं, बास झालं आता. बोलून देतोय आणि ऐकतोय म्हणून वाटेल ते बोलू नका. माझ्यासमोर त्या अर्णवचं जास्त कौतुक करू नका, कळलं ना? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला भीती नाही वाटत का हो माझी? भीती नाही वाटत?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "नाही वाटत मला तुझी भीती. तुझ्यासारख्या नीच माणसाला घाबरायची काही गरज नाही आहे. इथे अर्णवसारखा जावई असताना तुला घाबरायची काय गरज?" तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, की "ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे ना तुमच्या नवऱ्याबरोबर, का पाठवू तुमच्या नवऱ्याला ढगात? सांगा ना." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की "आई, अगं या नीच माणसाला घाबरायची गरज नाही आहे. ह्या पोकळ धमक्यांनासुद्धा घाबरू नकोस, कळलं ना?" तेव्हा इथे राकेश म्हणतो, "काय काय म्हणालीस तू? मला घाबरायचं नाही आहे तुला." तेव्हा इथे ईश्वरी खाली पडलेली काठी उचलते आणि म्हणते, मागे राहायचा, मागे राहायचं. मागच्या वेळेला तुला मिरचीची धुरी दिली होती, ती कमी पडली का तुला? म्हणून आता पुन्हा माझ्या वाट्याला चाललंयस?" तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "इशू, अगं जाऊ दे त्या नालायक माणसाला." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही आई, या नीच माणसाला घाबरायची काही गरजच नाही आहे गं. अर्णवसर असताना याला का घाबरायचं आपण? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तू काय माझ्या इथे कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करशील? तुला काय वाटतं आम्ही तुला घाबरतो? अरे अंजलीताईंचा विचार केला नसता ना, तर तुला कधीच धडा शिकवला असता, कळतंय का तुला? लांब राहायचं माझ्यापासून, नाहीतर माझ्याकडे असे खूप इंदोरी उपाय आहेत, ज्याने तुझी मी वाट लावू शकते, कळलं का?" तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो, की "अच्छा, तुझं हे बोलणं आणि तुझी ही धमकी मला आवडली. तुझ्याकडे इंदोरी झटके खूपच जास्त आहेत ना, ते कधी ना कधीतरी संपतीलच ना, तुझ्याकडे काही उरणार नाही. पण जेव्हा तू माझ्या हाती लागशील ना, तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही." असं राकेशने आता तिला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया आणि ईश्वरी दोघीजणी घरी आलेल्या असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "आई, अगं किती आता उकडायला लागले गं, खूपच गरमी वाढली आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ताई, अगं पाणी दे ना गं प्यायला." तेव्हा नमू म्हणते, "हो गं, देते पाणी प्यायला देते." आणि इथे आता ईश्वरीला पाणी प्यायला दिल्यानंतर इथे आता नम्रता म्हणत असते, "काय गं इशू, आज कशी काय तुला आमची आठवण आली आणि इथे आलीस तू माहेरपणाला?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "ताई, लगेच इतका टोमणा द्यायची गरज नाही आहे. मला वाटलं माझ्या माहेरी यावं म्हणून मी आले माझ्या आईबाबांना भेटायला आणि ॲनिव्हर्सरीची तयारी करायला." तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "बरं झालं तू आलीस. तेवढंच आता 2 दिवस तुला राहायला तरी जमेल, हो की नाही?" तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, "पण इथे अर्णव सरांना सोडून तुला राहता येईल का गं? म्हणजे 2 दिवस तू त्यांच्याशिवाय राहशील?"
किती वेळा तुला म्हणाले की ये म्हणून, पण तेव्हा आली नाहीस आणि आत्ताच बरोबर कशी काय आलीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण मला 2 दिवस त्या सगळ्यांशिवाय राहायचं आहे आणि मी राहू शकते माझ्या नवऱ्याशिवाय, असं काही नाही आहे. छान इथे आता 2 दिवस माझ्या माहेरी मी राहणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई, त्या लोकांशिवाय सुद्धा मी राहू शकते. माझी काही हरकत नाही आहे. अगदी आनंदाने राहीन. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, "इशू, अगं नवऱ्याबद्दल असं बोलतात का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "आई, नाही अगं खरंच सांगते. थोडी डोक्याला त्यांच्या इथे भांडणामुळे शांतता तरी मिळेल. सतत चिडचिड, सतत रागवतात. मग आता माझ्या डोक्याला थोडी शांतता नको का? म्हणून मी इथे आली. मी मज्जेत राहणार आहे इथे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, "मस्त माझ्या डोक्याला इथे 2 दिवस आता शांतता मिळणार आहे." तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि दरवाजा नॉक करतो आणि म्हणतो, "येऊ का आतमध्ये?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "अर्णव सर तुम्ही इथे?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, की "अर्णव, अरे तू अचानक कसा काय आलास?" तेव्हा अर्णव म्हणतो, "काकू, अहो सरप्राईज दिलं तुम्हाला म्हणून मी इथे आलोय." तेव्हा नमू म्हणते, "जीजू अहो या ना या, आतमध्ये या." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला राग आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "काय करू? आता तुम्ही आम्हाला इतकं प्रेमाने आमंत्रण दिलं तुमच्या ॲनिव्हर्सरीचं. मग मी पण विचार केला, की तुम्हाला सरप्राईज देऊया आणि आता तयारी तर करायची असेलच ना, म्हणून मी सुद्धा आलोय तुम्हाला मदत करायला. आता ॲनिव्हर्सरीची सगळी तयारी मी ऑर्गनाईज करणार आहे. काही-काही लोकं इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतील, पण मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही आहे. मी सगळी तयारी अगदी उत्तम करून घेतो. चालेल ना काकू तुम्हाला?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो, हो, चालेल ना. अरे उलट बरं झालं तू आलास." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, की "बरं चला, आता आपल्याला लवकरात लवकर तयारीला सुरुवात करायची आहे." तेव्हा इथे नमू म्हणते, "इशू, तू जरा बाजूला उभी राहतेस का? जीजू, तुम्ही या ना, इथे बसा." तेव्हा नम्रता म्हणत असते, की "थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते." आणि इथे आता अर्णवला पाणी वगैरे दिलं जातं. नम्रता आणि सुप्रिया दोघीजणी आता अर्णवलाच इथे जास्त महत्त्व देत असतात आणि ईश्वरीकडे दुर्लक्ष करत असतात, पण जाणीवपूर्वक. कारण इथे ईश्वरीला अर्णवचा राग आलाय, ही गोष्ट त्या दोघींना सुद्धा कळलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, "अर्णव, तुला काय खायचंय तू सांग बरं, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "आल्याचा चहा पहिल्यांदा मला हवाय तुमच्या हातचा." तेव्हा नम्रता म्हणत असते, "आणि जीजू, तुम्हाला पोहे, दहीवडा, जिलेबी जे काही हवंय ना ते पटापट सांगा. तुमच्यासाठी ते हजर असेल." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की "घर माझं, माहेरपणाला मी आले आणि यांचे काही एवढे लाड चाललेत?" तेव्हा इशू म्हणत असते, की "आई, अगं मी पण आहे इथे आणि मी पण आत्ताच इथे आली आहे, बरोबर ना?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो गं, मला माहिती आहे. तू पण आहेस, तुला पण देणार आहे मी." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की "ही काय एवढी इन्सिक्युअर होते? काकू, कुणीतरी खूपच जास्त इन्सिक्युअर होते वाटतं." तेव्हा ईश्वरी म्हणते, "अजिबात नाही. मी काही इन्सिक्युअर वगैरे होत नाही आहे, कळलं ना? माझं घर आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की "काकू, आधी तुमच्या हातचा भक्कड चहा आणि त्यानंतर ते इंदोरी पोहे तुमच्या हातचे. घरी कधी-कधी इंदोरी पोहे बनतात, पण त्यांना इतकी काही चव नसते." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय? खाताना तर बरोबर खाता." तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे. तुम्ही दोघेजण आता बसा. नमू चल, आपण अर्णवसाठी नाश्ता तयार करूया आणि ईश्वरी तुलासुद्धा मिळेल. नको काळजी करू." तेव्हा ईश्वरी आता तिथेच उभी असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "काकू, तुम्ही मला जे आवडेल ना, ते बनवाच. पण तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही बनवलं तरीसुद्धा चालेल. मी आवडीने खाईन." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणते, "ठीक आहे." आता त्या दोघीजणी गेल्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो, "काय आहे? इथे का उभी राहिलीस? जा ना मग." तेव्हा ईश्वरी म्हणते, "का? का जाऊ मी? हे माझं घर आहे आणि मला आता इथेच बसायचं आहे. मी इथेच बसेन. कळलं तुम्हाला?" तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता सोफ्यावरती रागानेच बसलेली असते आणि अर्णवला इथे हसायला आलेलं असतं. खरं तर अर्णव ईश्वरीचा राग घालवण्यासाठीच तिथे आलेला असतो. पण इथे ईश्वरी आता खूपच जास्त चिडलेली असते, ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता वल्लरी राकेशला म्हणत असते, की ती ईश्वरी तिच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीसाठी तिथे गेले ना. मी तर म्हणते आता ती गेले ना, तर परत इथे काही यायलाच नको, असं काहीतरी आपण केलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, "मिसिंदर, मला तुझ्याशी बोलायचं आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "माहिती आहे ना मला, माझ्या इथपर्यंत मागे-मागे लगेच आलात.
मी इथे आल्यानंतर अंजलीताईंनी तुम्हाला सांगितलं असेल ना, की माझी काही चूक नव्हती म्हणून. तेव्हा तुम्ही इथे मला सॉरी म्हणायला आला असाल, पण मला तुमचं सॉरी ऐकण्यात पण जरा पण इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही, मी तुला इथे सॉरी म्हणायला आलोच नाही आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात, की आपल्याला ईश्वरीकडे जेवायला जायचं आहे. तेव्हा इथे वल्लरी नकार देत असते. तेव्हा मामा म्हणतात, "तुझं काही ऐकून घेणार नाही. तुला यायचंय म्हणजे यायचंय आणि हे फायनल आहे," असं मामा वल्लरीला म्हणत असतात.